यशवंत स्टेडियम जवळ सुरू असलेल्या कोळी समाजाच्या आंदोलनाची तीव्रता वाढल्यानं आंदोलनकर्ते पुढे निघालेत तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। परिसरात परिस्थिती तणावपूर्ण होती तर पोलिसांनी व्यवस्थित आटोक्यात आणली आहे। या संदर्भात अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। पाहूयात। हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम नागपूर या ठिकाणी कोळी समाजाचे आंदोलन सुरू होते। त्या आंदोलनामध्ये तीव्रता वाढली व त्या ठिकाणचे काही आंदोलक हे आत्मदहन करण्यासाठी काही अंतरावर वर चढले होते, मात्र त्यांना पोलिसांनी अटकेत घेतलं होतं। नेमकं काय झालं? आपल्यासोबत आंदोलक आहे, काय झालं? आमचा 10 तारखेला विराट मोर्चा विधान भवनावर झाला। आमच्या मागणीचं निवेदन सीएम, डीसीएम आणि संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना आम्ही दिलेलं आहे। 10 तारखेला आम्हाला सांगितलं होतं की आज महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या सोबत जात पडताळणी समितीचे अधिकारी आणि महसूलचे सगळे अधिकारी यांच्या सोबत 4 वाजता मीटिंग लावू आणि तुमच्यावर तोडगा काढू। आणि आज आम्हाला निरोप आलेला आहे की तुमची मीटिंग कॅन्सल झालेली आहे आणि तुम्हाला पुढच्या आठवड्यात वेळ दिलेली आहे। त्यामुळे याचा रिएक्शन आली। आज 4 दिवस आमचे समाज बांधव उपोषी बसलेले आहेत। 1-2 आंदोलक आमचे दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले काल, आणि तरी सुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नसल्यामुळं आज आमचं आत्मदहन आंदोलन होतं। त्याचबरोबर आज आम्ही देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यामध्ये घुसणार होतो आणि आज आमची तिसरी टीम एक वेगळंच आंदोलन करणार होते। मी ती तुम्हाला अजून सांगणार नाही। ज्या दिवशी आमचा प्रश्न मिटेल त्याच दिवशी हे आंदोलन थांबेल। देवेंद्र फडणवीसला मला सांगायचं आहे, तुम्ही खोटं बोलून सत्तेवर आलेला आहात। 2014ला तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सत्तेत आल्यात विस्तारित क्षेत्रातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचा प्रश्न तातडीने सोडवू। आज 11 वर्ष झालं तुम्ही सत्तेत येऊन सुद्धा आमचा प्रश्न सोडवला नाही। तुम्हाला आता इथून पुढे राज्य करणं मुश्किल करू, अख्खा महाराष्ट्र पिटवून देऊ। आमचा प्रश्न जर सोडवला नाही तर प्रसंगी आम्ही रक्त सांडू, पण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघारी घेणार नाही। आमची मागणी आहे की 1950 पूर्वीच्या कोळी नोंदी या कॉन्ट्रॅक्ट ठरवू नका। शासनादेशाने झालेला बोर्ड तिथं आम्ही लावलेला आहे। 1950 पूर्वी महादेव कोळी जमातीच्या नोंदी या कोळी या मेन ट्राईब खाली घेण्यात आल्या, त्याचा आमचा दोष काय? आणि म्हणून 1950 पूर्वीच्या कोळी नोंदी मान्य करा। आम्हाला महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचं जात प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढा। आणि हे आदेश काढणं सोपं कसं आहे तर आमची लोकसंख्या गृहीत धरून म्हणजे 1,05,10,213 ही लोकसंख्या महाराष्ट्राची गृहीत धरून 25 आमदार, 4 खासदार आणि 9.35% फंडाची तरतूद आहे। मग हे सगळं असताना तुम्हाला जात प्रमाणपत्र द्यायला अडचण काय? तुम्हाला द्या ना आमचं जात प्रमाणपत्र, द्या ना आमची संविधानिक हक्क जे बाबासाहेबांनी आम्हाला दिले होते। आम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे आणि आमचं कास्ट पाहिजे, बस एवढीच आमची मागणी आहे। आपण थोड्या वेळापूर्वी कुठला पवित्रा उचलला होता? आम्ही पवित्रा लग्न अंगदोष टावरवर चढायचा पवित्रा होता सर्वांचा। यापुढे काय? आता यापुढे काय होती नेमकी जर या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची मागणी मान्य केली नाही तर आमचा कुठलाही पवित्रा यापुढे राहू शकते। एवढी तात्काळ जर जात प्रमाणपत्र केले नाही तर हे आंदोलन तीव्र होईल, असेच आता आपल्याशी बोलताना आंदोलक बोलले। स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, यशवंत स्टेडियम, नागपूर। निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।